श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये घट बसावी, पण असंच काही कारणास्तव तुम्ही बाहेरगावी असाल तर तुमची घटस्थापना किंवा घट बसवण्याची इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल. पण त्यासोबतच तुम्ही अतिशय प्रभावी उपाय म्हणजे अखंड दिवा तुम्हाला 9 दिवस लावायचा आहे. आता अखंड दिवा लावायचा आहे, पण दिवामध्ये विजेल का, शांत होईल का, असे अनेकांना प्रश्न पडले आहे. बघा मंडळी, जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात तेव्हा त्या दिव्यामध्ये एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे. ती वस्तू कोणती आपण ते बघू. बघा मंडळी, जेव्हा आपण घटस्थापना करणार आहोत त्या घटस्थापनेच्या वेळेसच आपल्याला मातीचा किंवा दगडी, स्टीलचा, पितळाचा, तांब्याचा तुमच्याकडे जोही मोठा दिवा आहे तो घ्यायचा आहे. त्यामध्ये 1.25 हात वाट टाकायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुमच्याकडे जेही तेल आहे ते तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. खाली तुमच्याकडून जर अष्टदल तयार करता आलं ठीक आहे, पण खाली सुद्धा आपल्याला त्याला आसन द्यायचं आहे, कारण भूमीला चटका लागता कामा नये. त्यासोबतच दिवा लावल्यानंतर आपल्याला त्या भीमसेनी कापडाचे तुकडे टाकायचे आणि तुमचे दिवा